नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज आपण बघणार आहोत इडलीसोबत ती जी लाल चटणी आणि हिरवी चटणी. तर हिरव्या चटणीसाठी लागणारं साहित्य हे सगळं एकत्र मिक्सरमधनं काढून घ्यायचं आणि मस्तपैकी मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्यायची त्याला. आणि हे लाल चटणीसाठी लागणारं साहित्य त्याच्या आधी प्रथम आपण ह्या 2 डाळी भाजून घेऊयात आणि त्या सेपरेट काढून घ्यायच्या. नंतर कढईत तेल टाकायचं. मग जिरं, मिरची, कांदा, टोमॅटो, लसूण आणि कढीपत्ता भाजून घ्यायचा. आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन जरा वाफवायला ठेवायचं टोमॅटो जरा भाजण्यासाठी. मग ते गार झाल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये ते सगळं वाटून घ्यायचं आणि असं सुंदर अशी चटणी तयार होते. मग त्या मोहरी, कढीपत्ता, मिरची, हिंगाची फोडणी द्यायची आणि अशी सुंदर अशी आपली लाल चटणी आणि सोबत हिरवी चटणी तयार आहे. आणि आपली इडली तर बनतच होती, तर खूप सुंदर अशी झाली होती आणि मस्त गरम गरम इडलीवरती साजूक तूप टाकायचं, हा पोरी मसाला टाकायचा आणि सोबत ह्या 2 चटण्या इतका सुंदर लागतात ना, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर थँक्यू.